विद्यानगर अलिबाग आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय आपल्याला मैदानाकडे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी अर्जुन सज्ज होतोय, तो जयमान आंबेळेपाडाचा. इथे दोन क्षेत्ररक्षक टी शर्ट सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं. एक मिड विकेट तैनात केलं गेलं आहे, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी लॉंगॉन तैनात आहे. बाकीचे क्षेत्ररक्षक म्हणजे 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज यष्टिरक्षक, 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये पाहत असताना जिथे एक यष्टिरक्षक यष्टीपासून दूर आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, एक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट आणि एक अर्थात मिड ऑफ हिरोशन ऑफ साईडला. ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक. इथे मात्र पाहिलं तर मिड ऑन युवराजनं चांगली खेळपट्टी आणि तितकंच सुंदर वेगवान आउटफील्ड ही याच परीची ओळख. वळी आपण मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर इथे आपण पाहिला बॅटचा स्पर्श पाहायला मिळाला. यष्टीरक्षकांनी कोणती चूक केल्याने आणि इथे मात्र 0 या धावसंख्येवर फलंदाज किशोर याची खेळी समाप्त. जे करणाऱ्या जयमान खांडपे या संघाला पहिला धक्का बसला. जेव्हा पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद होतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर पाकिस्तान संघाचे इंजमाम उल हक यांची आठवण आपल्याला होते, ज्याने पहिल्या चेंडूवर पहिली विकेट प्राप्त केली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, ज्याने पदार्पण केलं. आणि त्यानंतर भारतीय संघाचे निलेश कुलकर्णी, ज्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या चेंडूवर पहिली विकेट प्राप्त केली आणि पदार्पण या ठिकाणी खूप चांगलं योगदान दिलं. इथे मात्र गोलंदाज अर्जुनला हे पहिलं यश मिळालं. चांगला टप्पा, अचूक टप्पा ज्याला म्हटलं आता. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, डावखरं फलंदाज आहे आणि डावखरं फलंदाज या ठिकाणी शब्बीर. खरं तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर डावखोरी फलंदाज आणि उजव्या हाताने फलंदाज करणारे फलंदाज यांचा जर आपण विचार केला तर डावखोरी फलंदाज नेहमी आक्रमक पाहायला मिळतात. तसंच डावखोरी गोलंदाजी ही देखील क्रिकेट क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची असं म्हणतात. आणि या ठिकाणी आपण पाहूया पहिला धक्का या ठिकाणी बसला 0 या धावसंख्येवर, ज्याला डकआउट म्हणजे अर्थातच 0 या धावसंख्येवर बदकाच्या अंडर बसून हा फलंदाज किशोर मैदानातून परतला. शब्बीर समोर आहे, यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंगवर अर्जुन. यावेळी पहा जबरदस्त फुलटॉस चेंडूवर या ठिकाणी मिळालाय. डावी यष्टी उखडली गेली आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट घेणारा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसातला अर्जुन. तिच्या सुंदर गीत आपण या ठिकाणी पाहिलात. गोलंदाज अर्जुन या ठिकाणी 2 विकेट बॅक टू बॅक त्याला मिळाले. हा चेंडू तसं पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता, पण फलंदाज या ठिकाणी मात्र शब्बीर याची त्रिफळा उद्ध्वस्त झाला आणि अर्थात हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज अर्जुन आहे. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक म्हणजे सलग 3 विकेट या ठिकाणी घेणार का. आणि पाहूया, शुभेच्छा देऊया. नवीन फलंदाज मैदानात येतोय, फलंदाज सिद्धार्थ. आणि अर्जुनसाठी 2 फलंदाज त्यांनी बाद केले, त्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. या दरम्यान या ठिकाणी पाहता चेंडू गेला गली क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय. 1 धावेचे योगदान, 1 धावेने खातं या ठिकाणी संघाचं आणि वैयक्तिक देखील खातं उघडलं गेलं सिद्धार्थच्या माध्यमातून आणि 200 रुपयाचं पारितोषिक अर्जुनला येते. मार्तंड कृष्णा गडगे सरांच्या माध्यमातून अर्थातच त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया, कारण क्रिकेटमधलं उत्साह वाढवण्याचा प्रयत्न नेहमी आपल्याला पाहायला मिळते. ते अर्थातच खेळाडू कक्षामधून किंवा या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामधून आणि त्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचं. 200 रुपयाचं पारितोषिक सामना संपल्यानंतर अर्जुनला आपण देणार आहोत. 1 धाव तापलकर आले. जाऊया मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी खोदून काढला. क्षेत्रक्षेत्र चेंडू येईपर्यंत मिड ऑफ क्षेत्रामध्ये गोलंदाजांनी निश्चित चांगला प्रयत्न केला, चेंडू मात्र पकडू शकला आणि या ठिकाणी मात्र धावचीसाठी अर्थातच पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तिसऱ्या पंचांना इथे बोलवलं जाते. स्क्रीनमधून पाहिलं जाईल. तिसरे पंच यांना विनंती आहे की आपण यायचं आहे.
आणि आपण पाहणार स्क्रीनच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाज धावचित आहे की नाही, कारण कोणत्याही खेळाडूंवर या ठिकाणी अन्याय होऊ नये यासाठी अर्थातच या ठिकाणी आपण पाहायला मिळते हे योगदान घेतलं गेलं आयोजकांच्या माध्यमातून. आणि पाहणार होता आपण तिसरे पंच दर्शवतील या ठिकाणी फलंदाज सुखरूप क्रीजमध्ये आहे किंवा नाही हे आपल्याला पाहायला मिळेल. तर आमचे तिसरे पंच योगराजजी सर या ठिकाणी येत आहेत आणि पाहतील या ठिकाणी नेमकं काय घडलं. आणि फलंदाज नाबाद असल्याचा इशारा येतोय, त्यामुळे एक धावीचं इथे मात्र योगदान मिळेल. एक धाव मिळेल संघाला आणि एका धावेने धापलका धाव येतात. त्या दोन गडी बाद दोन नाजूक अवस्था असं म्हणतात की महाराष्ट्राला 731 किलोमीटरचा अर्थात समुद्रकिनारा मिळाला अगदी डहाणू ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्याचा ते आदिजी बांदेकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या बांदा या गावापर्यंत तब्बल 721 किलोमीटरमध्ये अनेक कोळीवाडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि अर्थात असे कोळी बांधव जेव्हा समुद्रात जातात तेव्हा बुडती नौका पहिल्यांदा नाखव्याची गरज असं नेहमी त्यांना म्हणलं जातं. या ठिकाणी मात्र हवेत आहे वायडिश मैदान क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडू येतोय, इथे मात्र झेल ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली गेली ती अर्जुनच्या माध्यमातून. आणि आणखीन एक धक्का बसला फलंदाजी करणाऱ्या अर्थात खांडपे या संघाला. एका धावेचं योगदान देऊन परतले दाभोलकर धावा येतात त्या तब्बल आपण या ठिकाणी तीन फलंदाज गमावले. धावा दाभोलकरला दोन नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल येतोय. एका बाजूला भारतीय संघाचे केल राहुल, एका बाजूला आपण पाहिलं तर दी वॉल ऑफ द इंडिया अर्थात राहुल द्रविड यांची नावं आपल्यासमोर क्रिकेट विश्वामध्ये लगेच आपल्या येतात. आता मात्र ही बुडती नौका पहिल्यांदा नेण्यासाठी एका नाखव्याची गरज खरी आहे. यावेळी मात्र आपण पाहतात ते खांडपे या संघाला प्रथम खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना धावा धापलकर दोन आल्यात आणि फलंदाज मात्र बाद झाले ते तीन. अतिशय चांगली गोलंदाजी दिशा टप्पा अर्जुनची अतिशय चांगली आहे. अर्थात घरचं मैदान जर्मन आंबेळेपाड्याचं घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावर त्याचा क्रीज अर्थातच क्रीज आणि त्याचबरोबर खेळपट्टीचा पुरेपूर वापर हा गोलंदाजांनी केला आणि संपूर्ण या ठिकाणी कोंडीमध्ये सापडला आहे तो खांडपे संघ. वळी आपण मैदानाकडे नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी दाखल झालाय राहुल. पुन्हा एकदा यावेळी आणि पाहण्यात पंचांचं बोट आकाशाकडे आणि काय गोलंदाजी पाहायला म्हणजे जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण ही गोलंदाजी जर तुम्हाला आवडली असेल जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ते हा गोलंदाज अर्थातच अर्जुनसाठी ज्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 धावा खर्च करताना 4 विकेट त्याने प्राप्त केले. काय कंजूस गोलंदाजी याला म्हणलं होतं, कारण 2च धावा धावपलकर आल्यात आणि अतिशय चांगली गोलंदाजी तुम्ही पाहायला मिळाली आणि निश्चित घरच्या मैदानाचा घरच्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला. पण असं काही नाही कारण डिश आणि टप्पा अतिशय त्यांनी चांगला ठेवला. येस डीजे राहुल बाद झाला ना. राहुल या ठिकाणी मैदानातून परततोय आणि नवीन फलंदाज सन्माननीय विजय पवार सर यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. विजय शेठजी पवारसाहेब कुटल बंधूक यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याचं निश्चित योगदान दिलं आहे, कारण जलपान सुविधा महत्त्वाची आणि जलपान दिलंय ते या ठिकाणी आले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळी आपण मैदानाकडे आणि या ठिकाणी पहिले षटक समाप्त झालं, ज्या षटकात फक्त 2 धावा खर्च केले तर गोलंदाज अर्जुननी 4 फलंदाज बाद केले आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज कुणाल. यावेळी मात्र मोठा फटका लॉंग ऑन सीमारेच्या कडे 1 बाउंड चेंडू मध्ये जाईल, सीमारेच्या पडे येतो आणि खणखणीत अर्थातच या ठिकाणी चौकार.
चेंगे तो और भी लढेंगे सर सलामत तो पगडी 50 दाखवण्याचा प्रयत्न गणेशच्या माध्यमातून चौकार 4 धावांचे योगदान 6 धावा धाबलकावर. पुढचा चेंडू या ठिकाणी कार्पेट्सने चेंडूला खेळला जमिनीला सरपट चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटला. इथे मात्र शेतशे चेंडूवर होता चेंडू अडवपर्यंत 1 धावेचं आणखी योगदान मिळाले. 1 धावफलकाच्या माध्यमातून अर्थात 7 धावा धाबलकर इथे येतात. मात्र 4 फलंदाज गमावले. पहिल्या षटकात काय कंजूस गोलंदाजी केली ती गोलंदाज अर्जुनने आणि नवीन षटक मात्र कुणालचं ज्याने 2 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा खर्च केल्या. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट एक क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफ फिरोजन ऑफ साईडला. यावेळी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने हवेत आहे चेंडूवर मात्र गोलंदाज स्वतः चेंडूवर जातोय. अर्थात गली क्षेत्रामध्ये गली आणि पॉईंटमध्ये इथे मात्र झेल थोडासा दूर होता तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलकात नोंदवली गेली. 1 धाव मिळते ती फलंदाजाला. गणेशाच्या धावसंख्येत 1 ने बदल त्याची वैयक्तिक धावसंख्या 6 आणि संघाची धावसंख्या 1 निवडते. धावफलकात धावा येतात त्या तब्बल 8 धावा धावफलकात आल्यात. 8 अंक आलं आपल्या समोर आलं की महाराष्ट्रातल्या 8 अष्टविनायकांची आपल्याला निश्चित आठवण होते. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर पालीचा बल्लाळेश्वर तसंच रायगड जिल्ह्यामधले खोपोलीचा मळचा वरदविनायक. दरम्यान यावेळी मात्र हवेत आहे क्षेत्रशेष चेंडूर येतोय. इथे मात्र सुंदर झेल घेतला गेला. लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्रशेष चेंडूर येतोय झेल आणि हा 5वा फलंदाज मैदानातून बाहेर. 8 या धावसंख्येवर इथे मात्र पूर्णपणे संकटात सापडलाय तो जयमान क्रिकेट संघ खांडपे. निश्चित योगदान तुम्हाला पाहिलं आहे. ते सुंदर गीत बैलगाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते. अर्धा संघ या ठिकाणी मात्र जर्मन खांडपे संघाचा मैदानातून परतल्या. धावा धावफलकर फक्त आल्या त्या 8 आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय उदय. यश मिळाले ते गोलंदाज कुणालला. ज्या पद्धतीने अर्जुननी गोलंदाजी केली या ठिकाणी कुणाल देखील चांगली गोलंदाजी करतोय. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. यावेळी मात्र मोठा फटका गगनभेदी गगनचुंबी षटकार मिड विकेट आले. शानदार फटका षटकार साधावा. इलेव्हन डोनवली आणि कुटाळ या 2 संघांमध्ये. चला दोन्ही संघांकडे यायचं आहे वळी या मैदानाकडे. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या जवळ चेंडू पडला थोडासा बाहेर निघाला यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि 2 षटकांची समाप्ती झाली. तेव्हा जयमान खांडपे संघाने धावा धावफलकावर जमवल्या. तब्बल 5 फलंदाज गमावलेत आणि धावा धावफलकावर येऊन पोहोचल्यात त्या 14 धावा धावफलकावर आल्यात. या षटकाचा आपण विचार केला तर 12 धावा कुणालच्या या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि प्रति षटक 7च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर येते. चला दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचं त्वरित प्लेइंग लिस्ट देण्यासाठी यायचं आहे दोन्ही संघांनी. तुम्हाला नंबर विनंती. तर हे षटक होतं गोलंदाज कुणालचं. थोडंसं मागडे षटक निश्चित पाहायला मिळालं. 1 विकेट त्याने प्राप्त केली आणि तब्बल धावा खर्च केल्या त्या ठिकाणी मात्र 12. पहिल्या षटकात अर्जुननी फक्त 2 धावा खर्च केल्या आणि तब्बल 4 विकेट त्यांनी प्राप्त केले. तर मी अष्टविनायकाबद्दल सांगत होतो. पालीचा बल्लाळेश्वर महडचा वरदविनायक त्यानंतर पुण्यापासून 25 किलोमीटर असणारा थेऊरचा चिंतामणी त्यानंतर मोरगावचा मयुरेश्वर कर्जत तालुका अर्थात सिद्धटेकचा सिद्धिविनायक जो उजव्या सोंडेचा गणपती आहे. त्यानंतर पुण्यापासून 50 किलोमीटर लांब असणारा रांजणगावचा महागणपती आणि इथून काही अंतरावर असणारा लेण्याद्री गिरिजात्मज आणि ओझरचा विघ्नेश्वर असे ते 8 अष्टविनायक. त्याचबरोबर शनीशिवजी शनी बाप्पा अहमदनगर शहरापासून 35 किलोमीटर दूर असणारं शनी शिंगणापूर. त्यानंतर शिर्डीचे साईबाबा आणि अर्थातच जेजुरीचा खंडावासी. 3 दिवसाची यात्रा जर तुम्ही केली तर प्रत्येक मराठी बांधवां प्रत्येक हिंदू संस्कृतीने करायला पाहिजे. तुम्हाला त्याचं यश निश्चित मिळतं असं म्हणतात. तर जाऊया आपण मैदानाकडे. 30 षटक कंपाऊंडचे षटक समाप्त झालेत. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असेल आणि नवीन षटक घेऊन या ठिकाणी जयमान आंबेळे पाडाचा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. गोलंदाज
अर्जुन ज्याने काय कंजूस गोलंदाजी तिकट मारा केला, 2 धावा दिल्या, 4 विकेट प्राप्त केले, 14 धावा धावपलक आतापर्यंत पाहायला मिळाल्या आमच्या अतिथी कक्षाकडून. यावेळी नवीन षटक पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने आणि समोर फलंदाज आहे किरण. पहिला चेंडू या षटकातला, कार्पेटसाने चेंडू खेळलाय अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडूवर आहे. चेंडू पकडतोय, गोलंदाजीच्या दिशेने चेंडू जाणार, तो म्हणतात 2 धावा सहजगत्या मिळालं. किरण हे नावावर आपल्या समोर आलं की किरण पवार, रायगड जिल्ह्यामधले सावळ्याचा खेळाडू, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं, अनेक क्रिकेट स्पर्धा जिंकल्या, ज्याने एका हाताने चौकार आणि षटकार मारून दाखवले, तो किरण पवार याचं निश्चित नाव पुढे येतो. हा किरण मात्र आपण पाहत आहे तो जय हनुमान खांडपे संघाचा 2 या धावसंख्येवर 3 या धावसंख्येवर खेळतोय. 2 धावा धावपलकर आणखीन वाढतात, 16 धावा धावपलकावर. या दरम्यान सन्माननीय शरदजी भगत सर यांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांना विनंती आहे अतिकक्षा देऊन आपण स्थानापन्न दरम्यान जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी आपण पाहतात चेंडूवर क्षेत्रक्षक चेंडूवर येणार, तो म्हणजे एका धावेची होता. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून येतात, कारण 9 दिवस चालणार ही क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत अतिथी देवो भव असं ज्यांना म्हणलं जातं इथे केलं जात आहे. दरम्यान 1 धावेचं योगदान इथे मिळालं, 1 धावेचं योगदान पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने उजव्या हाताने गोलंदाजी, 8 धावांचा रनअप आहे. दरम्यान या ठिकाणी मध्ये मोठा फटका मिड विकेटला येतोय, अर्थात सुरेख चौकार, 4 धावांचं योगदान. एकूण धावपलकात वाढ आणि धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या तब्बल 21. ज्यांच्या माध्यमातून हेल्मेट सौजन्य आपल्याला पाहायला मिळाले ते अर्थात जगन्नाथजी कोंगरे सर, कुणालजी म्हात्रे, संदीपजी गोरड आणि मिलिंदजी रसाळ सर. या दरम्यान शरदजी भगत ज्यांच्या माध्यमातून हेल्मेट आपल्याला मिळालेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत. सुनीलजी माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित ही अर्थात भगवा चषक 2023-24 मध्ये. जाऊया मैदानाकडे. 4 धावांचं योगदान इथे मिळते. यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, काय जबरदस्त जो ऑफ चेंडू जो आपण पाहायला मिळाला होता, उजवी यष्टी इथे उखडली गेली आणि 6वा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला 21 या धावसंख्येवर. इथे मात्र जय हनुमान खांडपे संघाचा वळीया मैदानाकडे. यावी अप्पर काट क्षेत्रशे चेंडूचा पाठलाग करतोय, झेल, काय जबरदस्त झेल घेतला पहा आणि या ठिकाणी सुरेख असा झेल घेतला गेला तो कव्हर क्षेत्रामध्ये आणि अजून एक धक्का बसला. 7वा फलंदाज या ठिकाणी गमावतोय जय हनुमान खांडपे संघ आणि धावा धावपलक आल्या त्या फक्त आणि फक्त 22.
पहिल्या षटकात 4 विकेट प्राप्त केले, फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. या षटकाचा विचार केला अर्जुनने तर इथे देखील त्यांनी 2 विकेट प्राप्त केले, म्हणजे तब्बल 6 फलंदाज त्याने या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. जबरदस्त गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. या षटकामध्ये तुम्ही पाहिलं तर त्यांनी 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतलेत, म्हणजे 2 षटकांची जी गोलंदाजी तुम्ही पाहिलेत तर त्यांनी 10 धावा खर्च केल्या आणि 6 फलंदाजाला माघारी परतवलं. अतिशय तिखट मारा ज्याला म्हटलं होतं या ठिकाणी अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय, नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय नारायण. नवीन फलंदाज नारायण मैदानात येतोय. 9व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. 7 फलंदाज गमावलेत आणि धावा धावलकर फक्त आहेत त्या 22. या दरम्यान आपण पाहिलेत ज्याने खूप चांगलं प्रत्येकाचं योगदान अतिशय महत्त्वाचं. शरदजी भगत सर या ठिकाणी आलेत, ज्यांच्या माध्यमातून हेल्मेट सौजन्य आपल्याला हेल्मेट मिळाल्यात. आणि खरंच मगाशी आपण पाहिलं की मुलाखतीमध्ये की एक हेल्मेटच्या माध्यमातून एक अपघाती निश्चितच त्या ठिकाणी झालं तर तो अर्थात जर चालक जर वाचला तर निश्चित ते योगदान महत्त्वाचं. वळी आपण मैदानाकडे. नवीन षटक यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. पूल करण्याचा प्रयत्न बहुधा या ठिकाणी सूर्यकिरण डोळ्यावर आलीत, त्यामुळे हा झेल गोलंदाज घेऊ शकले नाहीत. गोलंदाज आहेत सचिन आणि 1 धावेचं योगदान. 23 धावा धावलकावर. 7 बाद 23. 1 धाव. विजयने आपलं खातं उघडले. नारायण यावेळी मात्र सज्ज असेल. 23 धावा धावलकावर. खरं तर धावांचं निश्चांक निश्चित म्हणता येईल, कारण 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये चालू सामना तुम्ही पाहताय जयनमान आंबेळेपाडा विरुद्ध जयनमान कानपे या 2 संघात सुरू असलेला हा 3रा सामना. चलन परे आणि चेंज द गेम खानदारी या 2 संघांनी पहिली दोन्ही सामने जिंकलेत आणि अर्थात दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. डावकर फंडस समोर आहे. यावेळी मात्र नारायण गोलंदाज एंड बदलतोय पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने, अर्थातच आंबेळे गावाकडून पुढचा चेंडू. या ठिकाणी ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे मध्ये चोरटी धाव. आणि क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने 1-1 धावेला अतिशय लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव संघाला, कारण क्रिकेटमध्ये 1 धाव, राजकारणामध्ये 1 मत आणि MBBSची परीक्षेची जी नीट परीक्षा आहे तिला खरं तर 1 गुण जरी तुम्ही कमी पडला तर MBBS होणारा डॉक्टर, BAMS, BHMS नाहीतर मग डेंटल म्हणजे दातांचा दवाखाना त्याला टाकावा लागतो, ती परीक्षा पास होतो. हा खरं तर एका धावेचं, एका गुणाचं आणि एका अर्थातच मताचं निश्चित महत्त्व असतं. दरम्यान या ठिकाणी चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक अर्थात डीप स्क्वेअर एक तैनात आहे. डीप मिड विकेट आहे. वाडिश लॉंग ऑन ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षण, त्यावेळी शॉट फाईन लेग आपण पाहू शकता. एक शॉर्ट थर्डमॅन, एक गली, एक कव्हर आणि एक लॉंग ऑफ. संत गतीने चेंडू फेकला होता. यावेळी गोलंदाजांनी इथे मात्र धावा चोरायच्या होत्या, परंतु आपण पाहिले यष्टिरक्षक वेळेवर या ठिकाणी गेले आणि त्यामुळे चांगले यष्टिरक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. ते अर्थात जयनमान आंबेळेपाडा या संघाच्या माध्यमातून. चेंडू बाकी आहेत या षटकातले. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये धावा धावलकर आल्या त्या 24. जाऊया मैदानाकडे. विजय बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय, आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय तो वाडिश लॉंग क्षेत्रामध्ये. इथे मात्र डीप एक्स्ट्रा करून चेंडू येतोय. दुसरी धाव घ्यायची होती पण क्षणिक चित्र त्यांनी बदललं. 1 धावेचं योगदान मिळालं. पाव षटक धावलकर येतात 25. 1 धावेचं योगदान मिळते ते 1 धावेचे योगदान 25. आता मात्र नारायण खेळण्याची तयार आहे. 2 या व्यक्ती धावसंख्येवर. 4थं षटकातला बहुधा आपण पाहूया अंतिम चेंडू असेल. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने नारायणने हा चेंडू गोलंच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा यॉर्करचा चेंडू होता, खोदून काढला होता. चेंडू गेला तो अर्थात यावेळी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धावेचं योगदान इथे रोखू शकले. 1 धाव मिळाली संघाला आणि षटक क्रमांक 4 ची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्ती. तेव्हा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय हनुमान खानपे या संघाने धावा धावलकर जमवल्या त्या 26 धावा, 4 षटकं. समीकरण जर आपण पाहिलं तर प्रति षटक 6.50च्या सरासरी ही धावसंख्या धावलकर नोंदवले. आणि या षटकात मात्र गोलंदाज 4 धावा खर्च केल्या. 7 फलंदाज गमावले. अंतिम षटक असेल, ज्याला मारधाडीचं षटक असं म्हणतात.
आणि या षटकामध्ये खरं तर फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु जयहनुमान खांडपे संघाने आतापर्यंत 7 फलंदाज गमावलेत. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज विजय आणि नारायण मैदानामध्ये आहे आणि शेवटचे षटक घेऊन या ठिकाणी जयहनुमान आंबेळेपाडा या संघाचा गोलंदाज गोलीसाठी येतोय दिगंबर. डावखरा फलंदाज आहे. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट फाईन तैनात केलं, एक क्षेत्ररक्षक आणखीन जवळ घेतला तो अर्थातच पॉईंटला. एक शॉर्ट कव्हर आणला गेला, एक डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केले गेले आणि एक ह्या क्षेत्ररक्षकाला मात्र आपण पाहताय ते लॉंग ऑफला आणलं जातोय. ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक मात्र वाडिश लॉंग ऑन तैनात आहे. सुंदर खेळपट्टी आणि तितकंच अतिशय आउटफील्ड फास्ट असणारं हे मैदान. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू यावी अप्पर काट, क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर, प्रयत्न चांगला होता झेल घेण्याचा, मध्ये इथे झेल सुटतोय आणि फलंदाजाला मिळालं ते जीवदान. एक धावेचं योगदान इथे मिळालं. 27 धावा धावपकडे, एक धाव मिळते ती फलंदाज यावी नारायणला. नारायण जाऊन पोहोचते वैयक्तिक 3 या धावसंख्येवर आणि आता मात्र फलंदाज विजय यावी खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. अंतिम षटक आहे, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज दिगंबर आपल्या बॉलिंग मार्कवर उजव्या हाताने आता मध्ये समोर आहे. छोटासा रनअप आहे. पंचाच्या डावीकडून यावी सज्ज आमच्या अतिथी कक्षाकडून पुढच्या चेंडूसाठी. फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतल्या, क्षेत्ररक्षक चेंडू आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, वाडिश लॉंग ऑनला क्षेत्र चेंडू येणार तोपर्यंत इथे मात्र धावांचं योगदान इथे मिळालंय. धावा मिळतात त्या 2 आणि या 2 धावा संघाला निश्चित महत्त्वाच्या धावा ज्याला म्हणलं जातात, कारण गरज आहे, कारण धावा फारशा कमी आल्यात त्या अर्थातच जय हनुमान खांडपे या संघाच्या. 2 धावा धावपलकात येतात आणि एकूण धावपलकात वाढ झाली ती 29. पुढचा चेंडू यावी अक्रॉस द लाईन खेळला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय डीप स्क्वेअर लेगवरून, याकडे डीप मिड विकेटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यशच्या हातामध्ये चेंडू, परंतु मला वाटतं या ठिकाणी सहजगत्या यावी 2 धावांचं योगदान मिळलं. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं असायला पाहिजे प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून, कारण असं मगाशी मी म्हणालो होतो की खेळपट्टीवर तुमच्यामध्ये 2 फलंदाज ताळमेळ पाहिजे, जो संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा असतो, म्हणजे संसाराचं राडगाडगं अतिशय वेगाने जातो असं म्हणतात. 31 धावा धावपलकर आल्यात, 7 फलंदाज गमावलेत. विजय आणि नारायण ही जोडी मात्र अखेरच्या षटकामध्ये धावा वाढवण्याचा निश्चित प्रयत्न चांगला करतात. वडिया मैदानाकडे दिगंबर यावी ऑन साईडला खेळलाय, चेंडू जातोय तो अर्थात इथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये डीप स्कोरिंग क्षेत्रात चेंडू जाणार, तो पण चेंडू मात्र थांबत नाही आणि हा चेंडू सीमारेषे पुढे आलेला एक सुंदर फटका, चौकार 4 धावा. चे 4 धावा या ठिकाणी अर्थात धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. विजय पुन्हा एकदा तयार आहे, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय, यावेळी मात्र उजवीकडे सरकलं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये थोडंसं मिसफील्ड, इथे मात्र डीप मिड क्षेत्राचे चेंडू जाणार, तो पण तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न इथे पाहिजे, तिसरी धाव पूर्ण होणार का, परंतु पंचांचं बोर्ड येस तिसऱ्या पंचाकडे रिव्ह्यू याच्याकडे घेतला जाईल. फलंदाज धावचित आहे की नाही ते पाहिलं जाईल आणि पाहूया या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी काय येईल. 2 धावा तर निश्चित पूर्ण केल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. तिसरे पंच या ठिकाणी येतील, अंतिम षटक आपण पाहायला मिळतात आणि युगराम सर या ठिकाणी येत आहेत. पाहूया या ठिकाणी पाहतील की फलंदाज धावचित आहे किंवा नाही. निर्णय काही क्षणातच पाहायला मिळेल. कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही, कोणत्या संघावर होणार ह्या आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद असल्याचा इशारा येतोय. 2 धावांचं योगदान इथे मिळेल. 8वा फलंदाज या ठिकाणी गमावलाय तो
खांडपे संघाने जर्मन खांडपे संघाने आणि धावा धावपलकर येऊन पोहोचल्या त्या तब्बल 37 आणि नवीन फंडास या ठिकाणी मैदानामध्ये 37 धावा धावपलकर आल्यात. विजय या ठिकाणी बाद झाला, ज्याने एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 10 धावांचं योगदान दिलं नवीन फंडास मैदानामध्ये. वैभव बहुधा अंतिम चेंडू असेल. या चेंडूवर चौकार, षटकार, विकेट की निर्धाव चेंडू. 37 धावा आत्तापर्यंत धावपलकर आल्यात आणि पाहूया इथे शेवटच्या चेंडूवर काय घडणार. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला, शेतीचे चेंडू जातोय, इथे मध्ये चेंडूला अडवलाय, झेल घेऊ शकले नाहीत आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या डेवती फलंदाज धावतायत आणि इथे आपण पाहणार आहोत तिसरी धाव पूर्ण होणार का, परंतु पंचचा निर्णय पुन्हा एकदा रिव्ह्यू तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आता स्क्रीनमध्ये बोलवलं जातं आणि आपण पाहणार आहोत या ठिकाणी की ही धाव पूर्ण झाली की नाही. आत्तापर्यंत आपण 37 धावा धावपल केल्या, त्यानंतर 2 धाव पूर्ण केल्यात आणि तिसरी धाव जर या ठिकाणी पूर्ण केली तर 40 धावा धावपल येतील. पण तिसरे पंच या ठिकाणी येतील आणि पाहतील की फलंदाज धावचित आहे की नाही. या षटकात आतापर्यंत 2 वेळा तिसऱ्या पंचांना थोडीशी तारेवरची कसरत करावी लागते आणि निर्णय प्रतीक्षित आहे. निर्णय येईल काही क्षणामध्ये. फलंदाज बाद असल्याचा इशारा येतोय. धावचीच्या रूपाने बाद झाला आणि खेळाचं पहिलं सत्र जेव्हा समाप्त झालं तेव्हा खांडपे संघाने 9 गडी बाद धावा धावपलकर जमवल्या, त्या तब्बल 39 आणि 40 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवले गेले ते जयहनुमान आंबेळे पाडा या संघासमोर. 40 धावा अर्थातच 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर 8ची सरासरी राखावी लागेल. ती जयहनुमान आंबेळपाडा संघाला आपल्या घरच्या मैदानात या ठिकाणी विजय संपन्न करण्यासाठी दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि शेवटचं जे षटक आपण इथे पाहिलं मी त्याचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन. गोलंदाज शेवटचं षटक फेकत होता तो दिगंबर, ज्यांनी त्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आणि त्या षटकात 2 फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाले. तर हा लेखाजोखा होता. खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा जुन्नरचा अतिशय सुंदर आवाज निखिल ठोंबरे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया सुंदर मराठी गीतं. धन्यवाद. थँक्यू. टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉससाठी यायचे. एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो कुटल आणि दुसऱ्या बाजूला देहनोली, संदीप 11 देहनोली दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लगेचच टॉससाठी आपण टॉस करणार आहोत आणि मी शरददादा भगत यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ असे आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेतील आजचा दिवस क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय तो दुसऱ्या आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना. संदीप 11 देहनोली त्यांना फाईट करेल कुटल बंगला. हेड आणि टेल आहे. कोण कॉल करत आहे? ओके, कुटल संघाचे कॅप्टन कॉल करतील. टेल असा कॉल आहे आणि तिथे काय आलेलं आहे ते आपल्याला नक्की पाहायचंय. टेलच आलेला आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्याल संदीप 11 देहनोलीच्या विरोधामध्ये? गोलंदाजी करण्याचा निर्णय. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेसाठी सातत्यानं ज्या ज्या वर्षी ही क्रीडा स्पर्धा भरते त्या वर्षी ज्यांचं महत्त्वाचं योगदान कायमच आपल्याला पाहायला मिळतं असे शरदजी भगत यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. शरददादा भगत यांचा विशेष सन्मान. आणि ही स्पर्धा ज्या ज्या वेळेस भरत असते त्या वेळेस ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य म्हणजे माणसं इथं फिक्स आहेत तेच कार्य पुढील वर्षामध्ये नेहमीच करणारे आमचे विलाजी पवार यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. विजयजी पवार यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मी विजयजी पवार यांना विनंती करतो या आपण आपला विशेष सन्मान या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहेत माननीय श्री विजयजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे नियोजक आणि माळशेज क्रिकेट असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष नकुलजी भांडे यांच्या शुभ से हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मनापासून आभार आम्ही व्यक्त करू मान्यवरांचं.
धन्यवाद. सर्वांचं मनापासून आभार. भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेशदादा म्हात्रे यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल भगवा चषकासाठी. ऑन स्क्रीन आपण पाहतायत शरददादा भगत यांचं खूप मोठं सहकार्य. तदनंतर आमचे चेतनजी गीते तेही व्यासपीठावर आहेत. आंबेळेपाडा संघ खेळतोय, खूप मोठे चाहते आहेत आंबेळेपाडाचे. अनेक वर्ष त्या संघामध्ये त्यांनी क्रिकेटही खेळलेलं आहे. ते व्यासपीठावर बसून आता आनंद घेतात. हळूहळू त्यांचं एटीएम चालू होईल, म्हणजे एटीएम मधून ते जाऊन आलेले आहेत, परंतु ते कधी खुलं होणार ते आपल्याला पाहिजे. हॉटेल साईराज यांचं विशेष सौजन्य आम्हाला या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. क्लिप सातत्यानं आपण पाहिले. आपण या अगोदरही उल्लेख याच गोष्टीचा केला होता की इथे ठरलेली माणसं आहेत, जास्त चेंजेस इथे होतानाच पाहायला मिळत नाही. असे साईराज हॉटेलचे प्रोप्रायटर संतोषदादा गोंधळी यांचंही विशेष योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला गोलंदाज तयार. पहिला चेंडू गणेश रसाळचा, त्यावर आक्रमण राहुल तिथे येतात. राहुलचं क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळत आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन होत असताना जय हनुमान आंबेळेपाडा या संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला जय हनुमान खानपे संघ आहे. नावामध्ये आज थोडासा चेंजेस करत असताना मंजीर 11 खानपेचा संघ जय हनुमान खानपे नावानं खेळतोय. किती पेक पडणार, या नवीन वर्षाची सुरुवात कशी होणार ते पाहायचं. रिवाज खेळण्याचा प्रयत्न अर्जुन याचा. गणेश रसाळची 2 षटकं अतिशय महत्वाची राहील. तो कशा प्रकारची कामगिरी करतो ते पाहायचं. 28 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष्य. गोलंदाजी ही ताकद राहिली खांडपे संघाची. दुसऱ्या बाजूला अर्जुनची फलंदाजी आपल्याला पाहिजे. त्याची फलंदाजी कशी होते. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. गणेश रसाळ आग ओकणारी गोलंदाजी मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतो. यासाठी तो जाणला जातो. गोलंदाजी अचूक टप्प्यावर होताना पाहायला मिळते. जरी फलंदाजीमध्ये सर्व फलंदाजांना अपयश आलं असेल तर ते अपयश इथे झाकलं जाईल का, गोलंदाजांच्या माध्यमातून ते पाहायचंय. 27 चेंडू 39 धावा. गणेशचा अजून एक अप्रतिम बॉल. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त स्पेल. गणेश रसाळचा मैदानामध्ये 4 चेंडू 1 धाव त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या. दत्ताशेठ गीते हे उपस्थित आहेत. दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस म्हणून त्यांची खूप मोठी ओळख आहे. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत करू. 26 चेंडू 39 धावा. उद्या दत्ता 11 हा संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 26 चेंडू 39 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बारचेज डीप. चेंडू गली आणि पॉइंट मधून सीमारेषेचा वेध घेईल. खूप मोठी चेस. चेंडू सीमा पार. अर्जुनच्या बॅट मधून आनंद देणारा जय हनुमान आंबेळेपाडाला 4 चौका. थँक्यू JK ब्रदर्स. आपण कुठेही असेल तर संपर्क साधा. JK मंडप साऊंड सिस्टम मंडप व्यवस्था. सुंदर चेंडू आणि अर्जुनला जे बंधन आपल्याला पाहायला मिळत आहे. हिरामन गडगे यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. प्रकाश लेहेच्या लगातार 3 षटकारांसाठी 3,333 रुपयाचं पारितोषिक. अजूनही एक मागील वर्षीचं भगवत चषक क्रीडा स्पर्धा आठवते. संतोष गडगेच्या 50 धावा आणि कमीत कमी 10,000 रुपयाची पारितोषिक संतोष गडगेसाठी होती.
कारण गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. यजमान संघात पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आहेत, 24 चेंडू आणि 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे गोलंदाजी शाबीरची कशा प्रकारे होते ही जादूची कांडी आहे. चालली तर खूप चालते. ज्या ज्या वेळेस शाबीरने गोलंदाजी केली आहे त्या वेळेस कंजूस गोलंदाजी केली आहे त्या वेळेस खांडपळी संघ जिंकलेला आहे. आज मैदानामध्ये काय होतंय ते आपल्याला पाहायचंय. 24 चेंडू 35 धावा. विशेषतः आम्ही आमच्या 5ही कॅमेरामनचं विशेष कौतुक करू. जबरदस्त कॅमेरा वर्किंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत अतिशय सुंदर कॅमेरा वर्किंग. सर्व कॅमेरा वर्कचं मनापासून आभार. त्यामध्ये गोविंद कामत आहेत, बाबू आहेत, विके आहेत, गणेश वारगड आहेत, निलेश भोईर आहेत आणि सर्वांना एकत्र आणण्यामध्ये रोहित रॉय यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. पहिल्या षटकात धावा आल्यात 5. 24 चेंडू 35 धावांचं समीकरण. शाबीर आलेत, प्रकाश लिहे ऑन स्ट्राईक. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक येते. 24 चेंडू 35 धावा. गोलंदाजी करत असताना अर्जुनने कमालीची कामगिरी केली. शाबीर तयार होतील. पहिलाच बॉल सुंदररित्या शाबीर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शाबीर शेख आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. त्याचा पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 5 धावा आहेत. जनवान आंबेळेपाडा या संघाला 40 धावांचं आव्हान आहे. शाबीरचा बॉल फटका दमदार. प्रकाश लिहे पॉवर ऑफ आंबेलेपाडा च्या पाठमधून षटकार. खेळाडू कक्ष टीम आंबेळेपाडा 40 धावा तुम्हाला करायच्यात. पुन्हा जर तुम्ही कमेंट्स केले ते 42 होतील. ही शेवटची वॉर्निंग. सर्वांना नियम सारखेच. धावफलकावर धावसंख्या 11. गोलंदाजी मार्कवर शाबीर. त्याच्यावर खूप मोठा हल्ला मैदानामध्ये प्रकाश लिहे या खेळाडूने केलेला. 11 धावा. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शाबीरचा चेंडू डॉट चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 11 धावा. 40 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघ उतरलेला आहे. जय हनुमान आंबेळेपाडा अतिशय चांगला संघ. आज मैदानामध्ये त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते. कुणाल गडगे ची कॅप्टनशिप आपण पाहिली. अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळाली. कव्हरमध्ये चेंडू तिथे क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर 12 धावा आहेत. विजयाचं समीकरण आपण पाहू. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते अजूनही 20 चेंडू 28 धावा. 20 चेंडू 28 धावा. प्रकाश लिहे हा खेळाडू मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्जुन ज्याची गोलंदाजी कमालीची राहिली. या स्पर्धेतली पहिली 5 विकेट ऑल त्याने कंप्लीट केला. प्रत्येक बॅटरचं स्वप्न असतं आपण 50-100 करावे. तर प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की आपण 5 कंप्लीट करावं. ते एक स्वप्न पूर्ण झालंय. दुसरं होणार का. इथे फटका. चेंडू हवेमध्ये. पॉइंट आणि गलीच्या वरून चेंडू डीप पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 14 या धावसंख्येवर. 14 रन ऑन द बोर्ड. 14 धावा आहेत. अजूनही बनवायच्या 26 धावा. शेवटचे 19 चेंडू आहेत. शाबीरचा हा चेंडू निर्णायक राहील. गणेश राचळचा अजून एक षटक आहे ते निर्णायक राहील. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळलेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अर्जुनच्या बॅट मधून हात तडाखा. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. थँक्यू. देहनोली गावचे विद्यमान सरपंच संदीप शेठ केंबारी हे उपस्थित होत आहेत. सतीश शेठ केंबारी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीने करू. त्याचबरोबर पंढरी शेठ हे देखील उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. देहनोलीची मॅच आहे आणि देहनोलीच्या मॅचला त्यांच्या गावातील प्रेक्षक वर्ग येणार नाही तर मग कोण येणार. ज्या ज्या वेळेस देहनोलीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्या वेळेस खूप मोठा सपोर्ट स्टाफ त्या संघाला आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता उपस्थित मान्यवरांची मांदी आळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत.
त्यांचं सहर्ष स्वागत करूया. शेवटचे 18 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता जय हनुमान अंबेळेपाडा या टीमला. जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रत्येकाचं राहिलं. सचिनची गोलंदाजी, अर्जुनची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिला. जबरदस्त कामगिरी त्या खेळाडूंनी केलेली आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 22 धावा. पहिला बॉल गणेश रसाळे यांचा रनआउटची संधी आणि मला वाटतं ही बिग विकेट होईल या मॅचची. प्रकाश लिहेला परतावं लागतंय. हा पहिला धक्का टीम जय हनुमान अंबेळेपाडाला. फलंदाज बाद. धावफलकावर धावसंख्या 18 धावा आहेत. गणेश गोलंदाजी मार्कवर न्यू बॅटर मैदानामध्ये दिगंबर लिंगे आणि बॅटनं फटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटमध्ये. पहिल्या अटेमध्ये कलेक्ट करू शकले नाही, त्याचा तोटा 2 धावा. अगोदरच धावा कमी बनवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये या प्रकारच्या चुका केल्यानंतर खूप मोठा तोटा जय हनुमान खांडवे संघाला भोगावा लागेल. 20 धावा आहेत, निम्म्या बनवलेल्या आहेत. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहेत, 20च बनवायच्यात. दिगंबर साडी हा बॉल आणि बॅटनं तिथे क्षेत्ररक्षक. अजून एक कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं आणि मैदानामध्ये एक सोपा साधा झेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षकाने सोडलेला आहे. त्याने भगवा चषकातील आपला सपर सोडलेला आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 15 चेंडू 19 धावांचं समीकरण. भगवा चषकाचं हे दमदार आयोजन, दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. दिवस क्रमांक 2 मध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. कालचा पहिला दिवस जो मात्र गाजवला टीम पीर साई उमरोली बी या टीमने, तर आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये कोणते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. गणेशचा बॉल फटका तिथे फसलाय डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक त्याच्याकडूनही झेल सुटला आणि चेंडू जाईल सीमापार. अजून एक चौकार, 4 रन. खनित षटकार. थँक्यू. अर्जुनचा सोडलेला झेल किती महागात ठरतोय त्याचं प्रत्युत्तर तो मैदानामध्ये देतोय. आतापर्यंत त्याने 20 धावा बनवलेल्या आहेत. धावफलकावर धावसंख्या 31 धावा आहेत. विजयाचं समीकरण अजूनही बनवायच्यात तर 9 धावा. शेवटचे 13 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त फलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गणेशचा बॉल फटका दमदार. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अर्जुन नावाचं वादळ घालतंय धिंगाणा. अजून एक षटकार, 6 धावा.
खूप मोठा आनंद कुणाल गडगे यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. कॉलर त्यांची आता थोडीशी टाईट झालेली आहे. ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू करतात. धावपलकाचा विचार केला, धावपलकावर धावसंख्या 37 आहे. विजयासाठी 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्जुन या खेळाडूकडून 10 चेंडू 26 धावा, 6 विकेटही त्याने घेतलेल्या आहेत. जबरदस्त परफॉर्मन्स मैदानामध्ये करत असताना जय हनुमान अंबेळे. गोलंदाज तयार आहेत. अंबेळेपाडा यांच्याकडून खूप मोठं आयोजन नियोजन देखील पाहायला मिळतं. एक मोठी क्रीडा स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येईल. इथे टाकलेला बॉल सुंदररित्या जो मात्र हाताळलेला आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, शेवटचे 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. दिगंबर लिंगे या खेळाडूला आपण पाहतो स्ट्रायकर एंडवर. सुंदर फलंदाजीसाठी जाणला जाणारा हा खेळाडू आहे. त्याची बॅटिंग कशी होते ते पाहायचं. ऋतिक आलेत गोलंदाजी मार्कवर. ऋतिकचा बॉल बॅक टू बॉलर हा लतीफ आलेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि मला वाटतं इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. लतीफ यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. त्यांची कामगिरी फलंदाजीमध्ये थोडंसं नाराज केलं प्रत्येक बॅटरने. किशोर असेल, राहुल असेल, गणेश असेल, या खेळाडूंनी इम्पॅक्ट पाडू शकले नाही. इथे सुंदर फटका, कव्हरला चेंडू, बंदुकीतून गोळी निघावी अशा प्रकारे निघालेला हा सुसाट फटका. चेंडू सीमापार चौकार. 4 रन, विजयी 4. भेटलेली